ही घटना जी घडली ही फुटपाथवरती ते संबंध कुटुंब आलं होतं। आदल्या दिवशी ते अमरावतीवरून पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये नोकरीच्या शोधात हे सगळं कुटुंब आलं होतं आणि घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्याबद्दल कुठलेही दुमत नाही। परंतु अशा घटना टाळण्यासाठी खरं तर आपल्याला ऑलरेडी ही पोलीस विभागाची आणि पुणे महानगरपालिकेची देखील जबाबदारी आहे की एकत्रितपणे अशा ड्राईव्ह घेऊन जिथे फुटपाथवरती काही लोक झोपतायत किंवा रस्त्याच्या कडेला झोपत आहेत किंवा डिवायडरवरती झोपतायत त्यांना तिथून बाजूला करून शेल्टर हाऊसमध्ये ह्यांना तिथे घेऊन जाणं, कदाचित शेल्टर हाऊसची देखील कमतरता ह्याचं कारण असू शकते। परंतु नक्कीच असे ड्राईव्ह खास करून महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये असे अपघात हे वारंवार घडत असतात आणि त्यामुळे अशा ड्राईव्ह ह्या रेग्युलर बेसिसवरती या घेतल्या जातील। आणि शेवटचा जो प्रश्न सन्माननीय सदस्य चेतन तुपे साहेबांनी जो मांडला होता तो म्हणजे एआय आधारित सिग्नल तिथे प्रणाली असली पाहिजे, त्याचा देखील प्रस्ताव हा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडनं स्मार्ट सिटीच्या अंतर्गत शासन स्तरावरती आलेला आहे। लवकरच त्याच्यावरती आम्ही देखील योग्य ती कारवाई करू। समाधानकारक उत्तर आहे, पुढे जाऊया। लक्षात आणून देतो, गंभीर बाब आहे। मगा अपघाताचा प्रश्नोत्तर असताना सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की अपघातामध्ये मृत्यू झाला तर शासन 10 लाख रुपये मदत करते, रेकॉर्डमध्ये आहे। आता या उत्तरात आपण म्हणताय की 5 लाख रुपये अर्थसहाय्य, तेही मुख्यमंत्री निधीतून। दोन उत्तर एकमेकाला भेद देणारी आहे। या सभागृहामध्ये 2 तासामध्ये 2 मंत्र्यांनी शासनाच्या वतीने अशा पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित नाही। माझी आपल्याला विनंती आहे की आपण दोन्ही उत्तर तपासावी आणि आम्हाला या संदर्भामध्ये सरकारच्या वतीने 2 तासात इतकं बदलणारं उत्तर अपेक्षित नाही। खरं तर मी प्रताप सरनाईकांना पत्रही दिलं तेव्हाच्या तेव्हा की आम्हाला तो GR द्यावा। आता याच्यात तुम्ही 5 लाख म्हणताय। महाराष्ट्राची जनता व्हिडिओ पाहताय, कमीत कमी राज्यकर्त्यांच्या वतीने शासनाच्या वतीने खरं उत्तर येत आहे, एवढं तरी राज्यकर्त्यांना जनतेपर्यंत जाऊ द्या एवढी विनंती आहे। ठीक आहे, तपासून बघितलं जाईल। निर्भवने जो मुद्दा उपस्थित केला आहे, आपण 5 लाख रुपयेच देतो, मात्र ST मध्ये आपण 10 लाख रुपये देतो। तर कदाचित मंत्री महोदयांच्या सांगण्यात जर काही फरक आला असेल तर तो आपण सुधारून घेऊ, पण आपण 5 लाख रुपयेच देतो।